केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुळ्यातल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। काँग्रेसचा सनातन धर्माला असलेला विरोध उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा थेट सवाल अमित शहा यांनी विचारला। त्यावरून भाजप आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा पुन्हा भडका उडाला। अयोध्या में राम मंदिर बना वो अच्छा हुआ, पूछ सकते हैं क्या? नहीं पूछ सकते, क्योंकि उनकी वोट बैंक भी अब कांग्रेस की वोट बैंक हो गई है। आप उनकी वोट बैंक नहीं हो भाई। अगर सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी, आप नकली शिवसेना चला रहे हो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवरचा हल्ला आणखीन तीव्र केलाय। धुळ्यातल्या सभेत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। अर्थात त्यामागे कारण सुद्धा तसंच होतं। 2 दिवसांपासून सामनाला दिल्या जाणाऱ्या मुलाखतीत आणि निवडणुकांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अनेक आरोप केले। तसंच उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्नही विचारले। त्या सगळ्यांचा अमित शहा यांनी हिशेब चुकता केला। काँग्रेसकडून सातत्याने सुरू असलेल्या विरोधावर तुमची भूमिका काय, असा थेट प्रश्न अमित शहा यांनी केला। कांग्रेस पार्टी और राहुल गांधी वीर सावरकर का विरोध करते हैं। उद्धव जी, आप बताइए, राहुल गांधी के साथ आप सहमत है क्या? कलम 370 आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे, असं अमित शहा म्हणाले। क्या उद्धव ठाकरे जी मुंबई में सभा कर कह सकते हैं अयोध्या में राम मंदिर बना वो अच्छा हुआ? पूछ सकते हैं क्या? नहीं पूछ सकते, क्योंकि उनकी वोट बैंक भी अब कांग्रेस की वोट बैंक हो गई है। आप उनकी वोट बैंक नहीं हो भाई। उन्होंने राम मंदिर को अटकाने वालों के साथ मुख्यमंत्री बनने के लिए समाधान करने का काम उद्धव ठाकरे जी ने किया। अमित शहा यांनी तोफ डागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा जशास तसं उत्तर दिलं। 10 वर्ष सत्तेत असूनही भाजपला विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना ठाकरे गटानं केली। शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढती होत आहेत। मात्र शिवसेना ठाकरे गट आणि सत्ताधारी यांच्यात सगळ्यात जास्त संघर्ष दिसतोय। आता निवडणुकांच्या 5व्या टप्प्यात धुळे, नाशिक, मुंबईसह 13 मतदारसंघात निवडणुका होणार आहेत। त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील जागा जिंकण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधला संघर्ष असाच सुरू राहणार हे स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।